नमस्कार. आज आपण स्पोकन इंग्लिश या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. स्पोकन इंग्लिश उपक्रम हे माननीय CEO यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातून 10 अशा पूर्ण जिल्ह्यातून 130 शाळांमध्ये आपण हे उपक्रम यावर्षी राबवित आहोत. तर हा उपक्रम 7 वेगवेगळ्या चित्रांवर आधारित आहे आणि या उपक्रमाचे एकूण 25 तास म्हणजे 25 पिरियडवर हा उपक्रम आधारित आहे. आपल्याला 25 पिरियड प्रत्येक शनिवारी म्हणजे आपल्या बॅगलेस डेच्या दिवशी घ्यायचे आहेत. या उपक्रमामध्ये वर्गांचे 3 गट केले आहेत. 1 ते 2चा एक गट, 3 ते 5चा एक गट आणि 6 ते 8चा एक गट. तर आपण या उपक्रमाबद्दल जाणून घेऊयात. तर जसं मी सांगितलं, हा उपक्रम 7 चित्रांवर आधारित आहे, जसे इथे बघू शकता तुम्ही. आणि 7 चित्रांवर आपल्याला 25 पिरियड घ्यायचे आहेत, जे आपल्याला फक्त शनिवारी दिवशी म्हणजे बॅगलेस डेच्या दिवशी घ्यायचे आहेत. तर हे जे PDF मी रेफर करतो हे वर्ग 3 ते 5साठी आहे. असे प्रत्येक तिन्ही ग्रुपचे तुम्हाला PDF आणि हार्ड कॉपी पुरवल्या जातील. तर या उपक्रमाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या सराउंडिंग एरिया आणि स्वतःबद्दल कमीत कमी 8 ते 10 वाक्यांमध्ये बोलता यावं. त्यांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या शाळेबद्दल, फळांबद्दल, रंगांबद्दल, वाहतुकांबद्दल त्यांना बोलता यावं. त्यांची व्होकॅब्युलरी डेव्हलप व्हावी. कमीत कमी 200 शब्द त्यांना पाठ व्हावे आणि त्यांनी एक स्टोरी सांगता यावी, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या शिक्षकांना वर्षाच्या शेवटी म्हणजे हा उपक्रम संपल्यानंतर तालुका स्तरावरून प्रत्येक तालुका स्तरावरून 1 आणि जिल्हा स्तरांवरून 3 असे पुरस्कार दिले जातील. आणि प्रत्येक महिन्याला जिल्हा स्तरावरून 3 असे पुरस्कार या उपक्रमामध्ये विजेत्यांना दिले जातील. तर जसं मी सांगितलं, 7 पोस्टरवर हा उपक्रम आधारित आहे. तर आपण इथे 7 पोस्टर हे बघू शकता. पहिला आहे माय स्कूल, दुसरा आहे राणीज फॅमिली, तिसरा आहे हाऊ मेनी पिंक बटरफ्लाईज, चौथा आहे फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, 5वा आहे व्हेइकल्स, 6वा आणि 7वा अशा 2 स्टोरीज आहेत. तर 3 वर्गांचे 3 गट गेले आहेत. पहिली ते दुसरी, 3 ते 5 आणि 6 ते 8. तर तीनही वर्गांसाठी पोस्टर आणि सिलेबस सारखाच आहे, फक्त वर्गानुसार त्याची काठिण्यता पातळी वाढवण्यात आली आहे. जशी इथे बघू शकता तुम्ही. तर 1 ते 2साठी 100 शब्दांचा शब्दकोश त्यांना डेव्हलप करायचा आहे आणि कमीत कमी 5 वाक्यांमध्ये त्यांना त्यांच्याबद्दल सांगायचं आहे. 3 ते 5साठी 8 ते 10 वाक्यांबद्दल त्यांना बोलायचं आहे स्वतःबद्दल आणि 200 शब्दापर्यंतची त्यांना शब्दसंग्रह करायचा आहे. 6 ते 8साठी 10 ते 15 वाक्यांमध्ये त्यांना स्वतःबद्दल सांगायचं आहे आणि 300 शब्दांपर्यंत त्यांचा शब्दकोश वाढवायचा आहे. तर हा स्पोकन इंग्लिशचा कॅलेंडर आहे. इथे प्रत्येक पोस्टरमध्ये किती पिरियड घ्यायचे आहेत आणि कोणत्या पिरियडमध्ये काय शिकवायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. जसं तुम्ही बघू शकता, पहिला पोस्टर आहे माय स्कूल. इथे बघा, तुम्हाला दिसेल लिहिलेलं माय स्कूल. तर माय स्कूल या पोस्टरवर आपल्याला 4 तास घ्यायचे आहेत, 4 पिरियड. जसं वीक 1 म्हणजे पहिला शनिवार, दुसरा शनिवार, तिसरा शनिवार आणि चौथा शनिवार, असे 4 शनिवार आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे माय स्कूल या पोस्टरवर. तर आता शिकवायचं काय आहे, तर तुम्हाला पहिल्या शनिवारी त्यांना पोस्टर दाखवून हे जे पहिल्या वीकमध्ये जो मटेरियल दिला आहे हे त्यांना सांगायचं आहे हे. त्याच्यानंतर दुसऱ्या वीकमध्ये त्यांना पोस्टर दाखवून हे प्रश्न विचारून त्यांना शिकवायचे आहे दुसऱ्या वीकमध्ये हे. सोबतच ड्रिल नावाचा एक गेम विद्यार्थ्यांसोबत घ्यायचा आहे. तिसऱ्या वीकमध्ये हे त्यांना प्रश्न विचारून त्यांना पोस्टर माय स्कूलबद्दल शिकवायचं आहे आणि थ्रोबॉल असा एक गेम घ्यायचा आहे. आणि चौथ्या वीकमध्ये चॅलेंज करायचं आहे, चॅलेंज द्यायचं आहे विद्यार्थ्यांना आणि तो चॅलेंज कंप्लीट करून घ्यायचा आहे. तर गरजेचं नाही की जे कॅलेंडरमध्ये दिलं आहे तेच तुम्ही त्यांना शिकवाल,
पोस्टर दाखवून जर तुम्हाला अधिक काही वाटतंय त्यामध्ये प्रश्न ॲड करावा की आणखी काही विद्यार्थ्यांना सांगावा, तर तुम्ही ते नक्कीच विद्यार्थ्यांना सांगू शकता. तर आपल्याला फोकस करायचा आहे प्रत्येक पोस्टरच्या शेवटच्या वीकमध्ये. जसं माय स्कूल नावाचा पोस्टर आहे, तर शेवटचा वीक आहे 4था आणि प्रत्येक पोस्टरच्या शेवटच्या वीकमध्ये चॅलेंज दिला आहे. जसं माय स्कूल या पोस्टरमध्ये शेवटच्या वीकमध्ये चॅलेंज 1 आहे. राणीज फॅमिलीमध्ये 3ऱ्या वीकमध्ये चॅलेंज 2 आहे. हाऊ मेनी पिंक बटरफ्लाईज फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्समध्ये 5व्या वीकमध्ये चॅलेंज दिला आहे. तर आपल्याला या चॅलेंजवर फोकस करायचा आहे. तर जो हा ड्रिल आणि थ्रोबॉल हे जे गेम आहेत याबद्दल पण तुम्हाला थोडक्यात सांगतो मी. तर तुम्ही जेव्हा PDF खाली स्क्रोल कराल तर तुम्हाला पूर्ण 25ही पिरियड दिसतील आणि त्याच्या खाली म्हणजे 8व्या पेजवर तुम्हाला इथे गेम दिसतील. तर जसं मी ड्रिल गेमबद्दल सांगितलं तुम्हाला आणि थ्रोबॉल. तर थ्रोबॉल गेम काय आहे, एक बॉल किंवा दुसरी काही वस्तू आपल्याला विद्यार्थ्यांकडे पास करायची आहे आणि त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा आहे इंग्रजीमध्ये काही पण, आणि त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना इंग्रजीमध्ये द्यायचं आहे. आता या ॲक्टिव्हिटीमध्ये काय केलं आहे, विद्यार्थ्यांना बॉल पास केला आहे आणि त्यांना विचारलं आहे की तुमच्या बॅगमध्ये काय आहे. तर विद्यार्थी त्यावर प्रश्न उत्तर देतील की माझ्या बॅगमध्ये पेन आहे, पेन्सिल आहे, कंपास आहे, बुक आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांना तुम्ही विचारू शकता. त्याचे उत्तर त्यांच्याकडून इंग्रजीत येणे अपेक्षित आहे. हे बघा इथे विचारलं आहे व्हॉट इज इन युअर बॅग. त्याच्यानंतर दुसरा गेम आहे ड्रिल. तर ड्रिल गेममध्ये काय करायचं आहे, आपल्याला 4 ते 5 सेंटेन्स लिहायचे आहेत इंग्रजीमध्ये ब्लॅकबोर्डवर आणि प्रत्येक विद्यार्थ्याला ते वाचायला लावायचे आहेत. वाचताना विद्यार्थ्याला जोरात म्हणजे जेवढा त्याचा आवाज आहे त्या मध्ये त्या मोठ्याने वाचायला लावायचं आहे जोरात, आणि ते 3 ते 4दा आपल्याला रिपीट करायला लावायचे आहे. तर रिपीट केल्यामुळे काय होईल की ते त्याच्या स्मरणशक्तीमध्ये साठवल्या जातील आणि जेवढ्यांदा तो रिपीट करेल तेवढ्यांदा त्याच्या आवाजामध्ये म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये क्लिअरिफिकेशन येईल, तेवढा त्याचा उच्चार स्पष्ट होत जाईल. त्याच्यानंतर आहे रिलेटेड गेम. तर रिलेटेड गेममध्ये आपल्याला 2 वस्तूमध्ये 2 प्राण्यांमध्ये फरक त्यांना सांगायचा आहे. जसं इथे घेतलं आहे मी आणि कार. तर हा कार नाही, हा कॅट आहे, ॲक्च्युली स्पेलिंग मिस्टेक आहे त्याच्यामुळे. तर मी म्हणजे विद्यार्थी आणि कॅट याच्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे, समानता आहे, हे त्यांना विचारायचं आहे. तर काही विद्यार्थी हेअर सांगतील, काही विद्यार्थी नोज सांगतील, काही विद्यार्थी टूथ सांगतील, काही विद्यार्थी माउथ सांगतील, टंग सांगतील. तर हे असे त्यांना सिमिलॅरिटी त्यांना कळावी आणि शब्दसाठा वाढावा या उद्देशाने हा गेम तयार करण्यात आला आहे. त्याच्यानंतरचा गेम आहे ओनियन रिंग्स. तर याच्यामध्ये तुम्हाला 2 मोठे सर्कल काढायचे आहेत. एक मोठा सर्कल काढायचा आहे आणि त्याच्या आत एक छोटा सर्कल काढायचा आहे. दोन्ही सर्कलच्या बाहेर विद्यार्थ्यांना आमोरासमोर उभं करायचं आहे, फेस टू फेस, आणि दोन्ही सर्कल मधले विद्यार्थी फिरत जातील अँटी क्लॉकवाईज. तर जेव्हा बाहेरच्या सर्कलमधल्या विद्यार्थ्याचं फेस आतल्या सर्कलच्या विद्यार्थ्यांच्या फेसवर येईल, म्हणजे फेस टू फेस येतील, तेव्हा दोन्ही विद्यार्थ्यांनी एकामेकाला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचा उत्तर इंग्रजीमध्येच त्यांना द्यायचं आहे. जसं व्हॉट इज युअर नेम आतल्या सर्कलमधला विद्यार्थी विचारेल, तर बाहेरचं सांगेल माय नेम इज निलेश, आणि मग बाहेरचा सर्कलचा विद्यार्थी आतल्या सर्कलमधल्या विद्यार्थ्याला विचारेल, आणि हे राऊंड पूर्ण झाला की परत एक स्टेप तो सर्कल गोल फिरेल, म्हणजे त्या विद्यार्थ्याचा चेहरा दुसऱ्या विद्यार्थ्याच्या समोर येईल आणि दुसरा विद्यार्थी त्याला दुसरा प्रश्न विचारेल. तर हा एक गेम आहे. तर असे आपल्याला वेगवेगळे गेम इथे स्पोकन इंग्लिशच्या उपक्रमामध्ये घ्यायचे आहेत आणि शेवटच्या हप्त्यामध्ये चॅलेंजेस करायचे आहेत. तर असे एकूण 6 चॅलेंजेस आपल्याला या पूर्ण कोर्समध्ये करायचे आहेत आणि या 6 चॅलेंजेसवरच आपल्याला फोकस करायचा आहे. याच 6 चॅलेंजचे व्हिडिओज आपल्याला विनोबा ॲपवर अपलोड करायचे आहेत. तर हे चॅलेंजेस काय असणार आहेत, तर प्रत्येक पोस्टरमध्ये त्या पोस्टरवर आपल्याला म्हणजे विद्यार्थ्यांना
8 ते 10 म्हणजे तिसऱ्या वर्गाचं असल्यामुळे 8 ते 10 सेंटेन्समध्ये बोलायचं आहे. जसा हा माय स्कूल नावाचा पोस्टर आहे, तर माय स्कूलच्या पोस्टरच्या चॅलेंज काय आहे, तर स्टुडंट्स टू टॉक अबाउट माय स्कूल इन ॲटलिस्ट 8 ते 10 सेंटेन्स. तर 8 ते 10 सेंटेन्समध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेबद्दल बोलायचं आहे. त्याच्यानंतर आहे राणीज फॅमिली पोस्टर. तर राणीज फॅमिली पोस्टरमध्ये 3 पिरियड आहेत आणि तिसऱ्या पिरियडमध्ये चॅलेंज घ्यायचं आहे. तर चॅलेंजमध्ये काय आहे, तर फोटो दाखवून विद्यार्थ्याला त्याच्या फॅमिलीबद्दल 8 ते 10 सेंटेन्समध्ये सांगायचं आहे. तर असे प्रत्येक पोस्टरचे वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. शेवटी 2 पोस्टर आहेत ज्यामध्ये स्टोरीज दिल्या आहेत. तर विद्यार्थ्यांना 8 ते 10 जशी स्टोरीज आहे, युनिटी इज स्ट्रेंथ, तर या स्टोरीच्या चौथ्या हप्त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक स्टोरी सांगायची आहे 8 ते 10 सेंटेन्समध्ये. आणि सेम मिस्टर सन गोज फॉर हॉलिडेज या पिक्चरमध्ये सुद्धा, म्हणजे 6व्या चॅलेंजमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल इंट्रोड्यूस करायचं आहे 8 ते 10 सेंटेन्समध्ये. तर हे अशा प्रकारचे चॅलेंजेस असणार आहेत. तर हे चॅलेंजेस आपण वर्गामध्ये घेताना आपल्याला 3 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे पूर्ण वर्गामधून. तुमच्याकडे जो काही वर्ग असेल त्या वर्गामधून 3 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. ते 3 विद्यार्थी असतील, एक असेल, पहिला असेल गुड लर्नर, जो चांगला बोलू शकतो, वाचू शकतो. दुसरा ॲव्हरेज लर्नर, जो थोडाफार बोलू शकतो, वाचू शकतो. आणि तिसरा आहे स्लो लर्नर, ज्याला इंग्रजी बोलता येत नाही किंवा वाचता येत नाही. तर असे 3 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे आणि त्याच 3 विद्यार्थ्यांना हे चॅलेंज देऊन त्यांचे इंडिव्हिज्युअल व्हिडिओ करायचे आहेत आणि ते व्हिडिओ तुम्हाला विनोबा ॲपवर अपलोड करायचे आहेत. जे तुम्ही 3 विद्यार्थी पहिल्या चॅलेंजमध्ये निवडाल, म्हणजे ह्या माय स्कूल पोस्टरच्या चॅलेंजमध्ये निवडाल, तेच विद्यार्थी तुम्हाला शेवटपर्यंत, म्हणजे 6व्या चॅलेंजपर्यंत तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये बदल करता येणार नाही आणि मध्येच कुठेतरी हा स्पोकन इंग्लिशचा कोर्स सुरू करता येणार नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला दिनांक वाईज कॅलेंडर देऊ, तुम्हाला त्या पिरियडच्या अंडरच तुम्हाला ते चॅलेंज तुम्हाला सबमिट करायचे आहेत. चॅलेंज समजा हे 4 पिरियड आपल्याला सप्टेंबरमध्ये घ्यायचे आहेत, तर ते सप्टेंबरमध्ये न घेऊ शकला नाही तर तुम्ही ऑक्टोबरमध्ये सुरू करतो म्हणाल तर ते चालणार नाही. तुम्ही त्या कॉम्पिटिशनसाठी पात्र ठरणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर हा बघा, हा माय स्कूल नावाचा पोस्टर आहे. असे 7 पोस्टर तुम्हाला दिले जाणार आणि प्रत्येक पोस्टरवर नंबरिंग केलं आहे, जसा 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 6 नंबर, 4, 2, 5. तर हे नंबर काय आहेत, तर हे तुम्हाला मी पुढे सांगतो. तर असे चित्र तुम्हाला हार्ड कॉपी तुम्हाला दिला जाईल 7 चित्रांचे. तर हे चित्र तुम्हाला विद्यार्थ्यांना दाखवायचे आहेत आणि विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत. तर प्रश्न कसे विचारायचे आहेत, तर हा बघा, 1 नंबरचा जो 1 नंबरवर माय स्कूल असं दर्शवलं आहे, तर इथे बघा माय स्कूल आणि हा 1 नंबरचा चार्ट आहे. ते 1 नंबरचे चार्ट रिलेटेड विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे आहेत. तर प्रश्न काय असतील, हे बघा, टीचर टॉक हे इथे लिहिलेलं आहे. टीचर टॉक, व्हॉट इज द नेम ऑफ धिस स्कूल, हे शिक्षक विचारतील विद्यार्थ्यांना. आणि इकडे पॉसिबल स्टुडंट रिस्पॉन्स यामध्ये विद्यार्थ्यांचे अपेक्षित उत्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. गरजेचं नाही की ते जेवढं लिहिलं आहे तेवढंच सांगतील किंवा त्याच्यापेक्षा कमी सांगू शकतात, जास्त सांगू शकतात त्यांना येत असेल तर. तर हे नंबर वाईज तुम्हाला त्यांना शिकवायचं. असं 2 नंबरवर मदर अँड गर्ल अँड मदर असं दाखवलं आहे. तर बघा 2 नंबरवर, हे बघा 2 नंबरवर आई आणि मुलगी दाखवलेली आहे. हे बघा, तर त्याच्या रिलेटेड प्रश्न आहे. असेच प्रत्येक पोस्टरनुसार चार्ट दिले आहे आणि त्या नंबरनुसार प्रश्न दिले आहेत. इथे बघा व्होकॅब्युलरी पण दिला आहे. तर व्होकॅब्युलरीमध्ये शब्दसाठा दिला आहे. विद्यार्थ्यांना हे शब्द सांगायचे आहेत आणि त्यांच्याकडून पाठ करून घ्यायचे आहेत. स्पीकिंग प्रॅक्टिससाठी थोडा मटेरियल दिला आहे आणि हा चॅलेंज आहे पहिल्या नंबरचा. तर पहिल्या नंबरचा चॅलेंज काय आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेबद्दल 8 ते 10 सेंटेन्समध्ये सांगायचं आहे. तर ते 8 ते 10 सेंटेन्स काय असू शकतात, तर हे याच्यापेक्षा वेगळे पण असू शकतात. विद्यार्थी त्यांच्या स्तरानुसार, त्यांच्या ॲबिलिटीनुसार सांगू शकतात. पण
अपेक्षित आहे की अशा प्रकारचे ते असावे. जसं माय स्कूल नेम इज, आय एम कम टू स्कूल इन मॉर्निंग, आय कम टू स्कूल ऑन, जो काही टाईम असेल, माय टीचर्स नेम, माय फ्रेंड्स नेम, जे काही असेल. आता हे झाल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे, म्हणजे तो कसा बोलला त्याच्यावर त्याला स्कोरिंग करायचं आहे. तर हा मूल्यमापन तक्ता इथे दिलेला आहे. तर पहिला प्रश्न काय आहे, क्या छात्र ऊंची आवाज में बोल रहे हैं. तर विद्यार्थी मोठ्याने बोलत असेल तर इथे त्याचा उत्तर येईल होय, आणि होयला आहे 20 मार्क. तर असे त्याच्यानंतर शब्दावली आहे. दुसरा प्रश्न शब्दासाठी व्होकॅब्युलरी. तर विद्यार्थी 10पेक्षा कमी शब्दामध्ये बोलत असेल तर त्याला 5 मार्क द्यायचे. 10 ते 15मध्ये असेल तर 10, 15 ते 20मध्ये असेल तर 15, आणि 20पेक्षा जास्त असेल तर 20 मार्क त्याला द्यायचे आहेत. तसंच वाक्यांसाठी पण आहे. 1 वाक्यासाठी 5, 3 वाक्यांसाठी 10, 4 ते 5 साठी 15, आणि 6पेक्षा जास्त असेल तर 20. तर हे असे विद्यार्थ्यांना आपणच, म्हणजे शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना असे प्रश्नाची स्वतःलाच प्रश्न विचारून त्याची उत्तरे, म्हणजे त्यांचा स्कोर या तक्त्यामध्ये भरायचे आहे. तर जे 3 विद्यार्थी तुम्ही निवडणार आहात त्या 3 विद्यार्थ्याची इथे नाव लिहायचे आहे, आणि वरती विचारलेल्या प्रश्नानुसार इथे आपल्याला स्कोरिंग देत जायची आहे, आणि त्याचे टोटल इथे करायचे आहे आपल्याला. आणि याची फोटो तुम्हाला विनोबावर अपलोड करायची आहे या तक्त्याची काढून. तर हा तक्ता तुम्हाला स्पोकन इंग्लिशच्या ग्रुपवर PDF, एक्सेल या दोन्ही स्वरूपामध्ये मिळेल. ज्यांच्याकडे कम्प्युटर आहे त्यांनी एक्सेलवर टाईप करून तो अपलोड करू शकता, किंवा ज्यांच्याकडे कम्प्युटर नाही त्यांनी त्या PDF ची प्रिंट काढून अपलोड करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकवर हा तक्ता आखून त्याच्यामध्ये स्कोर फिलअप करून तुम्ही त्याचे फोटो काढून अपलोड करू शकता. आणि याच्याच बेसिसवर तुमचे व्हिडिओ जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर निवडल्या जातील. सेम दुसरा पोस्टर आहे, राणीज फॅमिली. काही नंबर दिले आहेत, आणि प्रत्येक नंबरनुसार इथे प्रश्न दिले आहेत. तर हे प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांना विचारायचे आहेत. तर मी सर्वात शेवटच्या 2 तक्त्यांवर जातो, ज्याच्यामध्ये स्टोरीज दिली आहे. स्टोरीजमध्ये आपल्याला रोल प्ले पण करायचं आहे विद्यार्थ्यांसोबत. जसं बघा, हा पोस्टर आहे 6 नंबरचा, युनिटी इज स्ट्रेंथ अशी या स्टोरीचं नाव आहे. तर हे स्टोरी विद्यार्थ्यांना सर्वात पहिले तुम्हाला इंग्रजीमध्ये वाचून सांगायची आहे, आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचे आहेत, आणि मग त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. इथे बघा खाली तुम्ही इन्स्ट्रक्शन वाचू शकता. तर हे शिक्षकांना विचारायचं आहे, हे विद्यार्थ्यांकडून अपेक्षित असेल. हे बघा इन्स्ट्रक्शनमध्ये टेल द स्टोरीमध्ये शिक्षकांनी पहिले त्या इंग्रजीमध्ये सांगायचं आहे, आणि डू नॉट ट्रान्सलेट इमिजिएटली, म्हणजे लगेच त्यांना मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगायचं नाही, त्याच्या आधी काही प्रश्न विचारायचे आहेत. आणि इथे बघा रोल प्ले करायचा आहे विद्यार्थ्यांना. तर हे स्टोरी जर बघाल इथे तुम्ही, तर इथे 3 कॅरेक्टर दिले आहेत. एक आहे बाडू द बुल, दुसरा आहे शेरा द टायगर, आणि तिसरा आहे बैलांचा झुंड. तर असे 3 कॅरेक्टर, म्हणजे बैलांच्या झुंडमध्ये 4-5 विद्यार्थी असू शकतात. तर असे 3 प्रकारचे कॅरेक्टर आपल्याला या स्टोरीमध्ये घ्यायचे आहेत, आणि रोल प्ले कसं करायचं इथे दिलं आहे. तर रोल प्लेमध्ये बघा, बाडू द बुलचा पहिला डायलॉग आहे. त्याच्यामध्ये बाडू काय म्हणते, दिस ग्रास इज व्हेरी टेस्टी, म्हणजे बाडू द बुल गवत खातोय आणि सांगतोय की गवत टेस्टी आहे. तर हे बाडू द बुलचं डायलॉग आहे. त्याच्यानंतर शेरा द टायगरचं पण आहे. आणि इथे आपल्याला थोडंसं स्टोरी फील करण्यासाठी इथे काय करायचं आहे, बाडू द बुलला कागदाचे शिंग लावायचे आहेत, आणि शेरा द टायगरला पट्ट्या असलेले शर्ट किंवा टी-शर्ट तुम्ही वापरायला सांगू शकता, म्हणजे थोडं त्यांना मजा येईल त्या ॲक्टिव्हिटीज किंवा ती स्टोरी करायला. तर ही स्टोरी त्यांच्याकडून करून घेऊ शकता, आणि हे डायलॉग तुम्ही त्यांच्याकडून बोलून घेऊ शकता. हे त्याच्यानंतर हे व्होकॅब्युलरी आहे. याच्यामध्ये जे काही शब्द आहेत ते शब्द विद्यार्थ्यांना तुम्ही पाठांतर करायला सांगायचे आहेत. आणि हा चॅलेंजेस आहेत. या चॅलेंजेसमध्ये 5व्या नंबरच्या चॅलेंजेसमध्ये विद्यार्थ्यांना 8 ते 10 सेंटेन्सची एक स्टोरी विद्यार्थ्यांना सांगायची आहे, किंवा ही स्टोरी ते
पाठांतर करून रिपीट सांगू शकतात. आणि हे मूल्यमापन तक्ता आहे, यामध्ये स्कोरिंग भरायची आहे आणि ते टोटल करायचे आहे. आणि हा शेवटचा पोस्टर आहे, मिस्टर सन गोज ऑन हॉलिडे. तर याच्यामध्ये पण काही कॅरेक्टर आहेत आणि ही स्टोरी सेम याच्या आधीच्या स्टोरीप्रमाणे रोल प्ले त्यांच्याकडून करून घ्यायचा आहे. हे रोल प्ले आहे. तर अशा प्रकारचा हा स्पोकन इंग्लिशचा उपक्रम आहे. तर आपल्याला फोकस करायचा आहे फक्त चॅलेंजेसवर. जसं मी सांगितलं, चॅलेंजेस 3 विद्यार्थ्यांसोबत करायचे आहे. तुम्हाला तुमच्या वर्गातले 3 विद्यार्थी निवडायचे आहेत, गुड लर्नर, ॲव्हरेज लर्नर आणि स्लो लर्नर. आणि त्यांच्याकडून हे चॅलेंजेस करून घ्यायचे आहेत. प्रत्येक पोस्टरमध्ये एक चॅलेंज आहे. प्रत्येक पोस्टरमध्ये कमी जास्त म्हणजे 3-4 असे पिरियड दिले आहेत. हे पिरियड आपल्याला फक्त शनिवारी म्हणजे बॅगलेस डेच्या दिवशीच घ्यायचे आहेत. एखाद्या शनिवारी जर सुट्टी येत असेल किंवा तुम्ही सुट्टीवर राहत असाल तर ते तुम्ही त्याच्या आधी पण पूर्ण करू शकता. तर हे 1 सप्टेंबरपासून आपल्या जिल्ह्यामध्ये हे उपक्रम सुरू झाले आहेत. तर तुम्हाला माय स्कूल या पोस्टरवर म्हणजे 4थ्या हप्त्यामध्ये चॅलेंज घ्यायचं आहे. तर हे चॅलेंज तुम्हाला 25 तारखेच्या आत, आता शेवटचा हप्ता जर पाहिला तुम्ही, शेवटचा शनिवार या महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये, तर तो 28 तारखेचा आहे. पण तुम्हाला 25 तारखेच्या आत हा चॅलेंज तुम्हाला विनोबावर अपलोड करायचा आहे. जे 25 तारखेच्या आत चॅलेंजेस अपलोड करतील त्यांचेच व्हिडिओ कॉम्पिटिशनमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ग्राह्य धरल्या जातील. ज्यांचे व्हिडिओ 25 तारखेच्या नंतर अपलोड होतील ते सर्व व्हिडिओ पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑक्टोंबरमध्ये कॉम्पिटिशनसाठी ग्राह्य धरल्या जातील. तर शनिवारच्या आधीच तुम्हाला हे व्हिडिओ करून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांकडून आणि ते विनोबावर अपलोड करायचे आहेत. तर अपलोड करायचे कसे करायचे हे आणि कुठे करायचे ते मी तुम्हाला सांगतो. तरी सर्वात आधी आपल्याला विनोबा ॲप ओपन करायचा आहे. हा बघा, विनोबा ॲप ओपन केल्यानंतर हा इंटरफेस आहे विनोबा ॲपचा. तर तुम्हाला सर्वात वरती ॲड टीचर स्टोरी ही बटन दिसेल. या ॲड टीचर स्टोरीवर क्लिक करायचं आहे. ॲड टीचर स्टोरीवर क्लिक केल्यानंतर इथे क्लब ॲक्टिव्हिटी नावाचा ऑप्शन दिसतोय तुम्हाला. क्लब ॲक्टिव्हिटीवर तुम्ही ऑलरेडी आहात. तर इथे तुम्हाला वर्ग निवडायचा आहे ज्या वर्गासोबत तुम्ही ॲक्टिव्हिटी करताय. जसं मी 2रा वर्ग निवडला. चला, मी 3रा वर्ग निवडतो कारण मी 3 ते 5चा तुम्हाला आतापर्यंत सांगितलं आहे. तर मी 3रा वर्ग निवडतो. 3रा वर्ग निवडल्यानंतर वर्गाच्या खालीच एक छोटासा ॲरो आहे बघा, या ॲरोवर क्लिक करायचं आहे. तर तुम्ही ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे विषय दिसतील. तर सर्वात खाली तुम्हाला स्पोकन इंग्लिश नावाचा एक विषय दिसेल, स्पोकन इंग्लिश 3 ते 5 हा बघा. तर याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला अपलोड प्रोजेक्ट हे निळ्या रंगाचे बटन आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील, PDF, इमेज आणि व्हिडिओ. आणि व्हिडिओच्या बाजूच्या ॲरोवर जर क्लिक केला तर तुम्हाला आणखी 3 ऑप्शन दिसतील, यूट्यूब, वेबलिंक आणि नोट. तर यूट्यूबची एखाद्याची चॅनल असेल तर त्याची चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. तर आपण व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आपल्याला, कारण आपण व्हिडिओ करणार आहोत. व्हिडिओ करताना 3 विद्यार्थ्याचे इंडिव्हिज्युअल करायचे आहेत, इंडिव्हिज्युअल व्हिडिओ करायचे आहेत. व्हिडिओ जास्तीत जास्त 1 किंवा 2 मिनिटाचा होईल. व्हिडिओ करताना विद्यार्थ्यांना जोरात म्हणजे मोठ्याने बोलायला सांगायचं आहे आणि उच्चार स्पष्ट काढायला सांगायचे आहे. व्हिडिओ करत असताना बॅकग्राऊंडमधून आवाज नसावा, म्हणजे बाकी विद्यार्थ्यांना शांत ठेवा याची दक्षता घ्या, कारण विद्यार्थी जो काही बोलतो तो व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आवाज यायला पाहिजे. तर व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमधले वेगवेगळे व्हिडिओ दिसतील. तर त्याच्यापैकी आपल्याला जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर हा व्हिडिओ जसा आहे समजा, तर मी हा सिलेक्ट करेन आणि ॲडवर क्लिक करेन. तर तो व्हिडिओ अपलोड होण्याची प्रोसेस सुरू होईल. ही हिरव्या रंगाची पट्टी पूर्ण भरली की तो व्हिडिओ तुम्हाला इथे मोठ्या स्क्रीनवर दिसायला लागेल. व्हिडिओ अपलोड असा दिसला म्हणजे व्हिडिओ अपलोड झालेला आहे. मग तुम्हाला डिस्क्रिप्शन म्हणजे इथे काही गोष्टी लिहायच्या आहेत. तर डिस्क्रिप्शन बॅक झालं त्याच्यामुळे ते मला व्हिडिओ परत अपलोड करावा लागत आहे. तर हे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर डिस्क्रिप्शनच्या खाली क्लिक केल्यानंतर तुमचा कीबोर्ड ओपन होईल. तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला 3 गोष्टी मेन्शन करायच्या आहेत आठवणीने. पहिला, विद्यार्थ्याचं नाव
दुसरा तुमचा पोस्टर कोणता सुरू आहे, जसा पहिला पोस्टर आहे माय स्कूल, दुसरा राणीज फॅमिली, तर तसा कोणत्या पोस्टर आहे तुमचा, त्या पोस्टरचं नाव लिहायचं आहे. आणि तिसरा चॅलेंज कोणता आहे, चॅलेंज पहिला आहे, दुसरा आहे, तिसरा आहे, तर हे 3 गोष्टी लिहायच्या आहेत. आणि इथे सुद्धा बघा टॅग दिले आहेत, हे टॅग, तर या टॅगवर पण तुम्हाला क्लिक करायचं आहे कोणत्या नंबरचा चॅलेंज आहे. तर जसं मी इथे विद्यार्थ्याचं नाव लिहिणार, स्टुडंट नेम निलेश नागपुरे, पोस्टर आहे माझा माय स्कूल. हे 2 गोष्टी मेन्शन केल्या तरी सफिशियंट आहेत. आणि चॅलेंज कोणत्या नंबरचा आहे तो आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे. जसं 1 नंबरचा चॅलेंज आहे, तर मी 1 नंबरवर, चॅलेंज नंबर 1वर क्लिक करेन आणि सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनवर क्लिक केल्यानंतर थोडा प्रोसेसिंग होईल आणि त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ अपलोड होईल विनोबावर सक्सेसफुली. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला दिसेल व्हिडिओ सेव्ह सक्सेसफुली असं हिरव्या रंगामध्ये, हे बघा रिस्पॉन्स सेव्ह सक्सेसफुली असा एक हिरव्या रंगामध्ये नोटिफिकेशन आले आहे आणि तुमचा व्हिडिओ सक्सेसफुली सेव्ह झाला आहे. तर इथे या मोरवर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन बघू शकता. हा बघा डिस्क्रिप्शन, काही डिस्क्रिप्शनमध्ये एडिट करायचं असेल तर या एडिट बटनवर क्लिक करून तुम्ही डिस्क्रिप्शन एडिट करू शकता. किंवा व्हिडिओत जर तुमचा चुकीचा सिलेक्ट झाला असेल तर तुम्ही या डायरी ऑप्शनवर क्लिक करून, हा जो डायरी ऑप्शन आहे या डायरी ऑप्शनवर क्लिक करून माय पोस्टमध्ये तुम्ही आतापर्यंत अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला इथे, म्हणजे सर्व पोस्ट तुम्हाला इथे दिसतील. तर या जसे हे पोस्ट आहे माय स्कूलची जे मी आता अपलोड केली आहे, हे मला डिलीट करायची आहे. मी या 3 बटनवर क्लिक करेन, इथे सी डिटेल्सवर क्लिक करेन, तर इथे तुम्हाला डिलीटचा ऑप्शन दिसेल. या डिलीट बटनवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ डिलीट करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला स्पोकन इंग्लिशमध्ये 3 विद्यार्थ्यांचे बॅक टू बॅक व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. तर हा अशा प्रकारे आपला स्पोकन इंग्लिशचा उपक्रम होता, जे आहे आपल्याला करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे. 6 महिन्याचा उपक्रम आहे, 25 पिरियडचा. दर शनिवारी आपल्याला पिरियड घ्यायचा आहे. 7 चित्र आहेत. तुम्हाला कॅलेंडर दिले जातील. प्रत्येक तालुक्याचे कॅलेंडर त्यांचे BRC ऑफिसला सोडले. तुमचे कॅलेंडर तुम्ही तुमच्या केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून किंवा BRC ऑफिसला जाऊन कॅलेंडर कलेक्ट करायचे आहेत. आणि या स्पोकन इंग्लिश उपक्रमासंदर्भात काही इश्यू असल्यास किंवा व्हिडिओ अपलोड होत नसेल किंवा विनोबाबद्दल इतर काही समस्या येत असेल तर तुम्ही स्पोकन इंग्लिश नावाचा ग्रुप जो तयार केलेला आहे, हा स्पोकन इंग्लिश नावाचा जो ग्रुप तयार केला आहे, या ग्रुपवर तुम्ही जी काही मदत लागल्यास ते तुम्ही इथे विचारू शकता किंवा डायरेक्ट फोन पण करू शकता. धन्यवाद.